पंढरी झाली का काय पुरीची तारीख फिरीक बॅग फेक नाही रे बाबा अजून पोरग मुंबईला जायचं म्हणतंय कंपनीत तारीख धराया अंगात अवसर पाहिजे का नको पोराला मुंबईला कंपनीत पाठवायचंय म्हणून घेतली रे बॅग ये थोडं पाणी पिणी पिऊन जा ये बस आलो तर का झाली का मुंबईला राहण्याखाणी सोय कुठली होती रामभाऊ राहण्याखाण्याची सोय हा तुम्हाला खरं सांगू का रामभाऊ हा पोराच्या बी मनात नाही रे गावाला जायचं हा तुला तर समजा माहित आहे की रामभाऊ होय आम्ही अशी म्हातारी कोथ्यारी माणसं त्याला लय काळजी लागते र अरे तो तिकडे गेल्यावर आमच्याकडे कोण बघणार अरे रामभाऊ पोटा पाण्यासाठी दुसरा पर्याय नाही का रे पोराला मन मारून जावं लागणार आता अरे पण मुंबईला कशाला पाठवतो त्याला राहू दे घेतच अरे काय नको ना पाठवू म्हणतोस अरे तालुक्यातली सगळी पोरं मुंबईला जातात त्याला घरात राहून घर राखायला गाव राखायला खत भरायला गवड्याच्या हाताकडे पाठवू ना आपल्या गावातल्या पोराला आता बाहेर जायची गरज नाही ना कामाला इथंच एमआयडीसी यायला लागली ए अरे नको सांगूच मला ते एमआयडीसीचं कौतुक गेल्या 40 वर्षापासून मी हेच ऐकत आलोय एमआयडीसी होणार आहे एमआयडीसी होणार आहे अरे नुसत्या गप्पा मारतात कोण काय करत नाही आपल्यासाठी तुला माहिती आहे का आपले आमदार समाधानदादा आवताडे अरे याने एमआयडीसी मंजूर बी करून आणली की आहेच कुठं 40 वर्ष टमाटामा बोलणार आहेत ना त्यांच्यासारखे ना आपले समाधान दादानी पोट निवडणुकीत शब्द दिला होता एमआयडीसी आणीन म्हणून आणली की दादा एकदा बोलले झालंच म्हणून समजायचं रात्रीचा दिवस केला दादानी मुंबईला कितीक तरी चक्र आणल्या का आपल्या भागातल्या पोराली कामासाठी बाहेर जायची गरज पडू नये म्हणून जे आधीच्या पुढाऱ्याला 40-45 वर्ष जमलं नाही ना त्यांनी ह्या 2-3 वर्षात करून दाखवलं पंढरी आता घाबरायचं नाही आपल्यासारख्यासाठी लढणारा हिरा भेटला आपल्याला एमआयडीसीचा कागद आहे ना सहीचा विठुरायाच्या पायाशी अर्पण केला दादानी त्या दिवशी आम्हाला प्याला चारला की दादानी एमआयडीसी येणार रे होणार रे असं नाही म्हणायचं एमआयडीसी आली म्हणायचं म्हणजे रामभाऊ आपल्या गावातल्या समध्या पोरांना नोकरीसाठी काम धंद्यासाठी आता वन भटकायची गरज नाही 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 आता ना इथंच सगळ्या पोरायची काम धंद्याची सोय होणार आहे पुढच्या टप्प्यात तर का नाही मोठमोठ्या कंपनी आणणार आहेत मोठमोठ्या कंपन्या पण त्याच्यासाठी आपल्या समाधान दादाला पुन्हा एकदा आमदार करावं लागेल करू की तेव्हाच काम पटापटा होतील हे पाटापाटा होण्यासाठी करूच की रामभाऊ करावं लागतं समाधान दादा आपल्यासाठी एवढं लढतात म्हटल्यावर अरे आपलं बी कर्तव्य आहेच की मग त्यांना पुन्हा एकदा आमदार करायचं त्यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आणायचं मग पटापटा बाकीचे बी काम होत्या चल चल जरा लवकर चल की मला जरा गावात सोड अरे इथंच तर घर आहे तुझं आता अरे ही घेतलेली बॅग परत करायची की दुकानदाराला निश्चय जनतेच्या विकासाचा समाधान दादाचा निश्चय जनतेच्या विकासाचा समाधान दादाचा